हेडलाईन्सवर. सांगलीतील कार्यक्रमादरम्यान पवार काका पुतण्याची टोलेबाजी. अजितदादा गावकीचा विचार करताना भावकीला विसरले. रोहित पवारांचा टोला, तर भावकी सोडली असती तर तू निवडून आला असतास का? अजित पवारांचं खोचक प्रत्युत्तर. आज कोकणासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार. विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट. दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट. 2 गोविंदांचा मृत्यू. मुंबईतील 95 गोविंदा जखमी. 19 जणांवर उपचार सुरू, तर किरकोळ दुखापत झालेल्या 76 गोविंदांना डिस्चार्ज. मतचोरीच्या विरोधात राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा. 16 दिवस 25 जिल्ह्यातून सुमारे 1300 किलोमीटरची यात्रा असणार. इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते सहभागी होणार. निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. बिहारमधील मतदार यादी विशेष फेर तपासणीबाबत माहिती देणार. राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का, याकडे लक्ष. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, अमित शहा बैठकीला उपस्थित राहणार. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दिल्लीत 11,000 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन. द्वारका एक्सप्रेस वेच्या दिल्ली सेक्शनचंही उद्घाटन दुपारी 12:30 वाजता. अवकाशात भारताचा झेंडा फडकवणारे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज भारतात परतणार. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन लखनौला रवाना होणार. युक्रेन रशिया युद्धात अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल. युक्रेननं रशियाचा शांतता करार स्वीकारावा, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला. पुतीन यांच्यासोबतच्या चर्चेपर्यंत ट्रम्प घेत होते युक्रेनची बाजू. नमस्कार, या बुलेटिनमध्ये आपले स्वागत.